नमस्कार. आज बाप्पासाठी आपण लाडवाचा प्रसाद करूया. आज त्यांच्यासाठी आपण लाडवाचा एक वेगळा प्रकार करतोय, तो म्हणजे ओल्या डाळीचे लाडू. हे लाडू अतिशय टेस्टी होतात, खूप छान चविष्ट लाडू होतात आणि एकदम मऊ आणि लुसलुसीत छान लाडू होतात. हा एक वेगळा प्रकार आज करून बघूयात आणि जर तुम्हाला आवडला तर तुम्ही पण करून बघा. लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर पण करा. चला तर मग बघूया हा लाडवाचा प्रकार. हे लाडू कसे करतात. ओल्या डाळीचे लाडू करण्यासाठी आपण ही चण्याची डाळ, ज्याला आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो, ही 1 वाटी घेतोय. तुम्हाला किती करायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी 1 वाटी डाळ घेते. ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि साधारण 3 ते 4 तास याला भिजू द्यायचं. ही डाळ आपल्याला साधारण 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची. आता ही धुतलेली डाळ जी आहे ही एका बाउलमध्ये आपण भिजत घालू. एक मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे कारण ही डाळ फुलेल. याला 3 पाण्याने धुवून घेतलंय मी. या डाळीमध्ये बघा साधारण आपलं एवढं पाणी घालायचं. बघा आपलं हे बोट बुडेल एवढं पाणी घालायचं, म्हणजे ही डाळ चांगली भिजेल. या डाळीला आता आपण साधारण 3 ते 4 तास भिजू देऊ आणि मग नंतर याचे आपण लाडू कसे करायचे ते बघूयात. याला आपण असंच 3-4 तास भिजू देऊ आणि नंतर काढूयात. बघा डाळ आपली भिजली. आता हाताने तुकडा पडला म्हणजे आपली डाळ असं नखाने खुडली, ती तुटली म्हणजे संपलं, समजा आपली डाळ भिजली. आता या डाळीला आपण निथळून घेऊया. त्याच्यामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्याच्यामधलं पाणी पूर्ण निथळलं की आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आता आपण ही 1 वाटी डाळ घेतली होती, त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची. डाळ अशी मिक्सरमधून अगदी मऊसूत काढून घ्यायची. बघा अशी मऊ, याच्यामध्ये दाणे राहायला नको. आणि आता याला आपण भाजून घेऊया. गॅसवर पॅन ठेवलं आहे आपण. याच्यामध्ये तूप घालायचं आपल्याला. अगदी मऊ अशी डाळ काढून घ्यायची आपल्याला आणि तुपात याला छान भाजून घ्यायचं. सारखं ढवळत राहायचं, साईडने लागायला नको. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, खूप हाय करायचं नाही. जोपर्यंत तूप सोडत नाही कढईला तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. ओली डाळ भाजायला आपल्याला भरपूर वेळ लागतो, कारण याच्यामध्ये पाणी असते ना, ते पूर्ण आटेस्तोवर आपल्याला डाळ फिरवत राहायची आहे. पण लाडू एकदम टेस्टी होतात. युनिक पदार्थ आहे आणि आपण बाप्पासाठी आवडीने करतोय. हळूहळू याचा रंग बदलेस्तोवर आपल्याला भाजायची आहे. बघा ही डाळ पूर्ण पाणी याचं आटलं. आता अशी छान कोरडी झाली. हे पूर्ण भाजणी मी मध्यम गॅसवर केली. आणखी थोडीशी आपण डार्क होऊ देऊ, म्हणजे याची चव छान लागेल. बघा आता डाळ आपली भाजून झाली आहे. बघा आणि छान रंग बदलला. आता याच्यामध्ये आपल्याला, आता हे कोरडं झालं ना, आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दुधाचा शिळकाव द्यायचा आणि टाकल्याबरोबर लगेच झाकायचं आहे. 1 वाटी दूध टाकलं आपण पूर्ण. आता या साखरेला आपण मिक्सरमधून काढून पिठी साखर करून घेऊयात. 1 वाटी डाळीला 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध घातलं आहे आपण. आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे पिठी साखर. हे 1 वाटी पिठी साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. याला आता छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये घालायची आपल्याला इलायची पावडर, 2 छोटे चमचे इलायची पावडर. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक अजून तुम्हाला इथे ट्रिक सांगते. समजा हे लाडू कोरडे झाले तर थोडंसं तूप आणखी घालायचं किंवा हलकसं दुधाचा पुन्हा शिळकाव द्यायचा. पण दूध जास्त घालायचं नाही, कारण आता आपण याच्यामध्ये साखर घातली आहे आणि साखर गॅस बंद केल्यावर घालायची आपल्याला, म्हणजे साखर याच्यामध्ये गडे होणार नाही, कडक होणार नाही. आता याला साखरेचं पाणी सुटेल बघा.
साखरेचं पूर्ण पाणी सुटलं आणि आपले लाडू आता बांधायला तयार. फक्त हे थोडं गरम आहे, जपून बांधायचे, थोडे गार होऊ द्यायचं आणि मग लाडू बांधायचे. बघा आपले लाडू बांधायला तयार आहेत. प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटी डाळ, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध. थोडी इलायची पावडर, इलायची आणि जायफळ मी बारीक करून ठेवत असते. प्रत्येक ह्याच्यात थोडा थोडा टाकायसाठी रेडी असते माझं ते. अगदी बांधायला तयार आहेत लाडू. तर थोडं गार झालं की आपण याला वळून घेऊया आणि वरून किसमिस लावायचे. 5 मिनटं असंच राहू देऊ. थोडं गार झालं की बांधूयात. बघा लाडू आपले बांधायला तयार आहेत. साईज लहान मोठा तुम्हाला हवा तसा ठेवा. खाणारा परत करणार नाही याची गॅरंटी. मोठाही झाला तरी तुमचा लाडू परत येणार नाही. थोडा ढिसू असतो त्यामुळे याच्यामध्ये किसमिस लवकर चिपकत नाही. तुम्ही याच्याऐवजी पिस्त्याचे काप टोचू शकता. अशा प्रकारे आता आपल्याला सगळेच लाडू वळून घ्यायचे आहेत. बघा आपले लाडू तयार. सध्या हे थोडे मऊ आहेत. थोडे हवेशीर राहिले की हे कोरडे होतील छान. बघा हे आपले लाडू तयार आहेत. एकदम छान टेस्टी लाडू होतात आणि थोडासा बदल. तेच ते खाण्यापेक्षा थोडं काही वेगळं केलं की मुलांना पण आवडते आणि आपल्याला पण छान वाटते काहीतरी वेगळं केलं आहे. समाधान. एकदा नक्की करून बघा. आवडले तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.